वारीत आल्यानंतर काय वाटतं? एकदम छान वाटतं. सर्व वारकरी मिळतात आपल्याला, म्हणजे मनाला शांती पण येते. सर्व दुःख सुख विसरून जातं माणूस इथं. काय बरं व्यक्तिगत तुमचा अनुभव काय वारीबद्दल? वारीचा अनुभव म्हणजे सर्वांना एकत्र यावं, संसारापासून परमार्थ घडावा आणि परमार्थापासून मुक्ती मिळते. तुकाराम महाराजांनी म्हटलेच संसार करून परमार्थ केला मुक्ती मिळते, बाकी काय नाही. मनुष्य देह हा नरदेह देवाने आपल्याला परमार्थासाठी दिलेला आहे. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. माऊली रामकृष्ण हरी, आपण पाहतायत अभंगवारी. मी सध्या आहे पुरंदरवाडे या ठिकाणी आणि आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण पार पडणार आहे. मात्र सध्या काही दिंड्या या पुरंदरवाडेमध्ये आहेत आणि सकाळचं एक चांगलं चैतन्यमय वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून उन्हाचा उकाडा होता, मात्र आज एक आल्हाददायक वातावरण आपल्याला पुरंदरवाडे या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि ते एक छोटीशी दिंडी आहे आणि त्या ठिकाणी आज त्यांच्या जेवणाचा मेनू काय आहे हे तुम्ही चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. छानपैकी या ठिकाणी बाजरीच्या भाकरी या मावल्यांनी केलेल्या आहेत. काही मावल्या बाजरीच्या भाकरी थापतायत, तर काही मावल्या त्या मोठ्या ताव्यावरती भाजतायत. आपण हे चित्र पाहू शकतो की वारीतील एवढा मोठा वैष्णवांचा समुदाय असतो, ते कुठे जेवण करतात, कशा प्रकारे असते याची कल्पना अनेकांना असेल नसेल. मात्र त्यापैकीच काही त्यांच्यातील एक तुकडी पुढे येते, असे ट्रक आणि पेंडॉल लावला जातो आणि त्या आधी मावल्या काही असा स्वयंपाक करतात आणि त्यानंतर दिंडी येते आणि हे जेवण करत असते आणि पुढे आरती वगैरे झाल्यानंतर पुढे हा प्रवास सुरू होतो. तर हे चित्र तुम्ही पाहताय, मस्त गॅस लावलेले आहेत. हे मावल्या बाजरीच्या भाकरी थापतायत आणि काही मावल्या ह्या बाजरीच्या भाकरी या मोठ्या ताव्यावर आपल्याला भाजताना दिसत आहेत. असं हे सकाळी सकाळी चित्र पाहायला भेटतंय. माऊली काय विठ्ठल विठ्ठल म्हणते का नाही भाकरी? हा मग विठ्ठल विठ्ठल म्हणतात. हा काय वारी चालता तुम्ही की फक्त स्वयंपाक करता? स्वयंपाक करतात. वारी अशी तुमची? गणवीस 22 वर्ष घ्या. 22 वर्ष. हा अशीच सेवा? काय भेटतं अशी सेवा करून? वारकरीची सेवा भेटत, आमले भेटत वारकरीचे स्वयंपाक करते. होय. वारकऱ्यांच्या सेवेत तुमची पांडुरंगाची सेवा. बर, केवढी मोठी भाकरी केली माऊली? हा एवढ्याच भाकरी राहते. भाकरीच्या मध्ये ते बघा कशी किती मग्न झाल्यात. भाकरी चांगली झाली पाहिजे वारकऱ्यांना खायला, बरोबर? बोलायचं काय, कधी बोलणं होईल. नक्की दुसऱ्या पण माऊली आहेत, त्या भाकरी भाजतायत. माऊली काय वाटतं वारीत आल्यानंतर? काय वाटतं? एकदम छान वाटतं. सर्व वारकरी मिळतात आपल्याला, म्हणजे मनाला शांती पण येते. सर्व दुःख सुख विसरून जातं माणूस इथं. सर्वांना बोलून चालून आपल्याला घराची काही आपल्याला आठवण सुद्धा येत नाही, घरची आठवण येत नाही. असं वाटतं तर माऊली म्हणजे आहेच आपल्यापाशी असं वाटतं. सुखी संसाराची तोडून या गाठ. बस एवढंच पाहिजे. एवढंच नाव काय आपलं? माझं नाव तुळजाबाई. कुठनं आलात आपण? मालेगाववरून. मालेगाव कुठलं? आजंगवडेल. म्हणजे धुळ्यातलं मालेगाव ना? आजंगवडेल मालेगाव तालुका जिल्हा नाशिक. बरं. दिंडीचं काय नाव तुमच्या? आपल्या दिंडीत 55 नंबर आहे. नंबर 55 आहे. श्री सद्गुरु दिंडी असं म्हणतायत ते माऊली. हा सद्गुरु दिंडी निघतात. किती करायच्या भाकरी आता? किती लोक आहेत दिंडीमध्ये? आम्हाला तरी 300 350 असं, आमचे गण 500 लोक आहेत. तुम्ही 3-4 जणीच तुम्ही एवढ्या भाकरी करता? कवर होऊन जातो माऊली. होय. होतो का दिवसभर किती असं असं किती किलो पीठ असते अंदाजे? 40-50 किलो पीठ. 40-50 किलो हो, पीठ. हो. आणि भाकरी किती केल्या आता बाजरीच्या? तरी आम्ही 300 भाकरी झाल्या. 300 भाकरी. कधी सुरुवात केली होती करायला? सकाळी 8 वाजता. 8 वाजता जवळपास 12 वाजत आलेत. 8 वाजता मग असं चालू उठत बटत करायच्या. थकल्यावर आणखी थोडं कमी करायचं, आणखी हे केला की करायचं. मग आता संध्याकाळची कधी? संध्याकाळी किती वाजता सुरू व्हायचं? संध्याकाळी बी तरी आम्ही 4-5 वाजता बसून जातो. हो, ट्रॉफिक राहते टायमाटायमावर. आमची गाडी बी हे होती ना. मग या बाजरीच्या भाकरी सोबत आता काय खायला आहे? पिठलं खायला आहे ना. पिठलं आहे का? पिठलं आहे ना. जरा पिठलं दाखवा. हे बघा,
वारीच्या वाटेवर एवढा इतकं छानपैकी वातावरण आहे. इकडं बाजरीच्या भाकरी, इकडं पिठलं. माऊली किती माणसं जेवणार एवढ्यात? एवढ्यात आपल्या तरी 500-550 माणसाचे होते. 500-550. तुमचा परिचय द्या जरा. मी आधार भगवान भांबरे, दिंडी क्रमांक 55चा चालक मालक, रथा पुढे की मागे? रथाच्या पाठीमागे. बर. 500 माणसं आहेत आपल्या दिंडीत. बर. किती वारी माऊली? हे आपले नंबर मिळून जवळपास 47 वर्ष झाले. त्याच्या आधीपासून वारी चालू आहे. आमचे गुरुवैर्य प्रेमानंद महाराज, वैकुंठवासी प्रेमानंद महाराज, त्यांनी ही वारी चालू केलेली आहे. तेव्हापासून आम्ही म्हणजे लहानपणापासून त्यांच्यासोबत ही वारी पूर्ण करतो. तुमची व्यक्तिगत वारी किती? माझी व्यक्तिगत वारी लहानपणापासून म्हणजे आता मी 38 वर्षाचा आहे, तेव्हापासून करतोय त्यांच्यासोबत. बर. काय बरं व्यक्तिगत तुमचा अनुभव काय वारीबद्दल? वारीचा अनुभव म्हणजे सर्वांना एकत्र यावं, संसारापासून परमार्थ घडावा आणि परमार्थापासून मुक्ती मिळते. मुक्तीचं साधन आहे पांडुरंगाचं दर्शन, माऊलीचं दर्शन. संसार करून कोणाचं चांगलं झालं, ते परमार्थ आपल्या सोबत येतो. संसारासोबत परमार्थ पण केला पाहिजे. तुकाराम महाराजांनी म्हटलेच, संसार करून परमार्थ केला मुक्ती मिळते. बाकी काय नाही. मनुष्य देह हा नरदेह देवाने आपल्याला परमार्थासाठी दिलेला आहे. त्यातून थोडंफार तरी आपण वर्षभरातून थोडे दिवस तरी वारी करणं गरजेचं आहे. वर्षभर संसारच करतो. आता तुम्ही वारीचे या दिंडीचे चालक मालक आहेत, काय आव्हान असतात दिंडीचे चालक मालकांच्या समोर? आव्हानं तर खूप असतात. तुम्ही पण बघतात, सर्व लोकांना सांभाळून न्यायचं. पाणी आहे, पाऊस आहे, त्यांची सर्व प्रकारे सोय. कुणी आजारी पडलं, कुणी काही झालं, ट्रॉफिकची अडचण, अनेक अडचणी असतात. त्याला सर्वांना तोंड देऊन माऊली यथाशक्ती बळ देते, सर्व माऊली करून घेते. आपण निमित्त मात्र आहोत. असे काही प्रसंग आले का बरं या इतक्या वाऱ्या तुम्ही केल्या तर? कुणी आजारी पडलं किंवा असा काही बाका प्रसंग आला, पाऊस पडला, लोक फसलेत, काय असं काय? अनेक वेळा तसं झालेलं आहे, पण ती माऊली यश देते, सर्व संकटातून दूर करते आणि सुखरूप सर्वांना पोहोचवते. बरं. आज मला फक्त आता हे जेवण काय काय केलं, काय काय ते तेवढं सांगा. आता हे मी आपण पिठलं बघितलंय, बाजरीची भाकर, पिठलं, आणि इकडे काय दाखवा भात. बघा, अतिशय उत्तम राईस या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. धुळे उत्तर महाराष्ट्रातील ही दिंडी आहे. महाराजांनी सांगितलंय मालेगावच्या जवळ गाव आहे. तिकडे बघा कशा भाकऱ्या ठेवलेल्या आहेत, जवळपास 300 भाकरी. आणि ह्या माऊल्या करतायत. माऊल्यांचे वय जवळपास 60च्या पुढे गेलेले आहेत सगळ्या माऊल्या एक अंदाजे. तर दुसऱ्या माऊली आहेत त्या जोरात भाकऱ्या दाबतायत. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बरं आहे का आता हे बरं वारीचं? बरं आहे बरं आहे. कितवी वारी म्हणायची? ही 7वी. 7वी. हा हे काय आता घरी म्हणजे वारीला येऊन पण भाकरीच थापायच्या? हा हा भाकरी तापायच्या. काय आनंद आहे. शेवा आहे, शेवा. भगवंताची शेवा आहे. बरं. घरी काय सुना वगैरे आहे ना, 3 सुना आहे. घरी करता का भाकऱ्या तुम्ही? नाही, मग इकडे कसं? शेवा आहे. मग आता काय, काय घरी सुनबाई काय म्हणतात अशा भाकऱ्या थापता इकडे येऊन? शेती काम करतात त्या. आम्हाला काय नाही, आम्ही माहितीच करते नाही एवढं. घरी भाकरी केल्या तर कंटाळा येत असेल ना? हा मग इथे किती थापता तुम्ही? 300 300. 350 भाकरी करतात. काय भेटत एवढं आता उन्हात आता बसायचं? काय करावं, भाकऱ्या शेवा आहे, थापायच्या. शेवा आहे ही. शेवा करावंच लागते ना. शेवा. मग भगवंताची सेवा आहे ही. रस्त्याने एवढे लोक चालतात, त्यांचं समाधानी व्हायला पाहिजे का नाही? आपला तेवढाच आशीर्वाद घडतो. का करावी बरं आपलं वारी? काही पुण्य होत नाही तर हे पुण्य करायचं. हं? काय पांडुरंगाला काय मागायचंय? काही नाही, आपल्याला फक्त सुख शांतसा, होय. काहीच नाही. भगवंताजवळ काहीच मागायचं नाही, फक्त सुख पाहिजे. फक्त बाळ बच्चे सुखी असावा. बर. बस. मालक कुठे आहेत? घरी मालकाला नाही आणलं तुम्ही सोबत? नाही, मालकला चालायचा काय कटाळा. सांगाल आता मालकाने जर व्हिडिओ पाहिला तर काय हा सल्ला द्याल मालकाला? मालक बोलत असतील ना नाही. कशाला जायचं, काय करायचं? नाही बोलते नाही, नाही का? नाही हसते नुलते. बर. बा येत करत नाही बा, तिथं तेच काय करते बा साहेब, इथं तुझ्या तर होत नाही. हा, इथं होत नाही, मात्र तिकडे एकदम जोरात भाकऱ्या होतात. कसं मला कसे म्हणते, इथं कशी घरी करत नाही, तिथं जाऊन कशी करू राहिली, भाकरी ठोकू राहिली अशी म्हणाल ना. कुठून येते ताकद कुठून येते हे करायला? भगवंताची, होय. हा माऊलीची अहो, सगळेच मी आता वारीत बघितलं ना, सगळ्याच महिलांना बोललो ना, ते म्हणतात भगवंतच ताकद देतोय. खरंच देतं की काय? खरंच देतो माऊली, खरंच देतो. तुम्ही दुःख सुख सर्व म्हणजे परहारण सर्व सर्व हरवून जातं माणूस. इथं आल्यावर
घराची सुद्धा याद नाही का, पोरांची नाही सोरांची. भगवंतानी काय मोहनी टाकलेला आपल्यावर तर मनालाच माहिती आहे. भगवंतानी मोहनी टाकली. तसंच किती अर्थपूर्ण बोलल्यात. त्या माऊली आहेत. बरोबर नाव काय? कमाबाई रमाबाई. किती वारी? पहिलीची पहिली. बरी आहे का ताई? हा? चांगलीची मी इथं येऊन भाकऱ्या. सेवा करायची, बर. भगवंताची सेवा जेवायचं. वय किती? वय 50-60. मोजलंच नाही. 60च्या पुढे गेलात तुम्ही? हा निशी केलंय ना मग. बर. हा अडाणू आहे काय 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 सांगितलं होतं मैत्रिणीने तुमच्या? लय मजा आहे म्हणत वारीत ना. मग मैत्रीण निघल मजा आहे ना. आता आता काय वाटतंय देऊ? आता इथं आम्हाला चांगलं वाटते. मज्जाच आहे. देवाची सेवा चांगली मजा आहे आमची. खावायची पिवायची सगळं आनंदात आहे. आनंदात. हा. आता पुढच्या वर्षी यायचं का? हा यायचंच. मग कोण कोण आलंय? भगवानने जर ठेवलं तर यायचं. हा कोण कोण आलं घरातून? घरात मी एकलीच येईल. घरचे बोलले असतील ना कशाला नाही जायचं? कसाल बोलते. देवाचा कामला कोणी बोलते का? होय, नाही बोलले. चांगली नाही. गोष्ट आहे. माऊली, तुमचा काय अनुभव? काय नाही, आमची 7वी वारी. 7वी वारी. अशीच सेवा करत सेवा करायची, माऊलीच्या नावाने यायचं. सगळे 500 लोक चालतात वारीत आणि तुम्ही इथं फक्त भाकऱ्या थापताय, हे करताय. तेवढी सेवा आम्हाला लाभ होते. याच्यातच तुमची सेवा. माऊली, बघितलं आपण वारीच्या वाटेवर अनेक वारकरी आपल्याला त्यांचा भक्तिभाव सांगतात आणि म्हणतात आम्हाला ताकद येते, पांडुरंग आम्हाला ताकद देतो. हा भाव वेगळा आहे, मात्र हे कष्टच आहेत त्यांचे. आणि वारीत येऊन ते एवढं कष्ट करत एवढ्या गर्दीतून पुढे येत या वारीमध्ये आपल्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पंढरीपर्यंत जात असतात. अशा 300 भाकरी साठी पार केलेल्या या महिला आहेत. अनेक आपल्याला दिंड्यामध्ये एक 70 पार केलेले आजोबा दिसतील, आजी दिसतील. हे किती आनंदात ह्या वारीमध्ये सहभागी होतात आणि असंच म्हणतात, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. यामुळे वारीमध्ये जेवण कसं असतं, कशा प्रकारे व्यवस्था केली जाते, तर ही अशी केली जाते. अशा हजारो दिंड्या माऊलींच्या सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वारीच्या वाटेवरील इतर घडामोडी आणि इतर गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुरंदवडे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.